मित्रांनो नमस्कार. मी प्रोफेसर मुकुंद महाजन. आज 20व्या दिवशी आपले श्री गजानन श्रवण पारायण उत्सवात हार्दिक स्वागत करतो. आज आपला 20वा अध्याय आपण श्रवण करणार आहोत. चला तर मन एकाग्र करूया. मी अध्याय वाचायला प्रारंभ करतो. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा सटविहारा, देवा वरद पाणी धरा, दास कणुसी मस्तकी. तू भूपांचा भूपती, अवघेच आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कार्य ऐशी मांडलीस. माझे पाप ताप दहन करा कृपा कशाने करून, राहो आनंदी सदा मन तुझे भजन कराव्या. या तर अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष. खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये. म्हणून हे श्याम सुंदरा, राही रुक्मिणीच्या वरा, पांडुरंगा परम उदरा, माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर, आता काय या शेगावी. शेगावीचा ज्ञान गवस्ती असता गेला निश्चिती. आता काय तेथे माती राहिली आहे निवळ. समुद्राचे आटल्या नीर वा पुष्पतरूचा गेला भर, कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त, देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येकी बोलते परिती असे साच भ्रांती. महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया. जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी, ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका. तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ, ऐसा जयांचा सिद्धांत दर्शनात त्यांना तेच होत. ते विषयी एक कथा सांगतो मी येथे आता. गणपत कोठाडे नाम होता एक भाविक गृहस्थ. हा रायडी कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा. नित्य नेमे होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो. अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठाशी, बैसोनिया समाधीपाशी स्तव न करी एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्यास, अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी. सीधा मठा बिदारी धाडीला मोठ्या प्रमाणात. तै कांता म्हणे, हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करता. हाड नाही तुमच्या हातात खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी, म्हणून पोरा बाळासी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवर न योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने 4 पोरे बाळे हो. फुटका म्हणी ना अंगावरी, मी लंकेची पार्वती. गृहस्थाची ही रीती, संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण गणपतरावानं रुचले जाण. तो म्हणे, प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी. उगे न छळी पतीसी, तो करतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे. प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नकोस. यामध्ये न काही सार, धन भूचे भूमीवर. येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य. त्याच्यासाठी वेचिता धन ते न जाया अनाठाई. पेरलेल्या बीजावरी त्याची स्थिती होय करी. म्हणून सांगतो तुला पुरी, अडथळा त्या करू नको. ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाला पतीस. तेणे गणपतरावास हर्ष झाला विबुध हो. आले का हे प्रत्यंतर, महाराज येथे साचार. सोडून द्यावा कुविचार, आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धन दौलत कोणाची, तू न वाही चिंता त्याची, ते अवघे समर्थाचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने. त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अतिउत्तम. या गणपतरावाची निष्ठा समर्थपदीसाची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जांजळला असाच एक अनुभव एका वेळा बोर बंदरावरी आला. तो ऐका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत. हा समर्थाचा होता भक्त पहिल्यापासून विबुध. घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतले मन. काही व्यापारा संबंधाने आला होता मुंबईच. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी. तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. अजानुबाहूंच बांधा, दृष्टी नास्याग्रासी सदा. ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी.
तो बोलला लक्ष्मणाला, तू गजाननाचा आहेस शिष्य, ऐसे असून हताश का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 400 पानांची तयारी करून अमरावतीला. गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर याचा कैसा प्रकार घडला तो आणमना. पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी, तो तुझा गेहासी आला होता ना सांगेते. पेठेकराचे ब्राह्मण भले, सांग कशाने राहिले. अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात, उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास. हे कैसे विसरलास सांग मला येवेळी. पुणेच्या गोष्टी ऐकून साशंग झाला लक्ष्मण, म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मण त्या संन्यासाला आदरे नमस्कार केला, तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदरी. स्टेशनासी मग लक्ष्मण येऊन घरी, वागू लागला पहिल्या परी. प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी, राहित साहित गावासी, भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या विषाने. एक माधव मार्तंड जोशी, कळंब कसूर ग्रामासी, आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर होता, रेव्हेन्यू ऑफिसर. त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरोसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समयाभली शेगावस जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपली वेगे दमडी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढूनी, येऊ सकाळी परत पुन्हा. तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला करदोडून, अबाळ आले आहे भरून, याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले, आले थोडके आता आले, पाही पाणी गढूळ झाले, म्हणून केली विनंती. जोशी म्हणाला त्यावर, अरे आता होऊ नदी पार, जा दमणी करत तरी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडिली दमणी, आला लगेच घेऊनी, जोशी आत बैसवणी, जाऊ लागले शेगावा. दमणी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या पैल तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळाला, कडकडाट करी चपला, मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर. वेग वर्षे मुसळधार, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्यांची या छपरा, तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन, साहेब येथेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून उपाय यासी नसे आता. तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी, बाहू लागले समर्थासी करुणायुक्त वचनाने. हे समर्थ गजानना, रक्षणा मुच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विना त्राता न कोणी आम्हा ते. कथा ऐकली पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्यास संताने देऊन हात, रक्षण केले सर्वस्वी. तू ही संत असामान्य, ब्रह्मवेत्ता करुणागण, करी आमुचे रक्षण, येऊन या पुरामध्ये. दमणीत आले जीवन, बैल गेले घाबरून, मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास, तू आता मागे सर, अवलियांचे भजन कर, तेच नेतील आपणा पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था, अगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी अम्मा, तासरा दिला सोडून. दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान, ते आता पर्यसा. ऐशा महापुरातून पैल तटा पावली दमणी, उभी राहिली येऊनी, सडकेवरी शेगावच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबाजी. जय गजानन श्री गजानन. पुरा माझी रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले, जोशी शेगाव प्रति आले एक घटका रात्रीस. वंदन केले समाधीला, पालखीचा पाहिला सोहळा, दुसऱ्या दिवशी बहुत केला दान धर्म जोशींनी. बाळा भाऊची या पासी, ब्राह्मण भोजन घालण्यासी, काही रुपये अतिहर्षी, जोशी देते जाहले. साकल्ले कथिले वर्तमान, बाळा भाऊ लागून, हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्या स्तव. का की मला रजा नाही, काम जरुरीचे पाही, ऐसे सांगून लवलाही,
जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभदार होता हिंगणीचा राणा, हा करीतसे व्यापार वराळात कापसाचा. यास एके साली भला 10,000 तोटा आला, त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुटे मानस. परी व्यापार सोडवेना, चिंता मनाची जाईना, फायदा काही होना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजिरी, स्वस्त ना बसली व्यापारी राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त, उतरण्या गेला घरात विनायक आसिरकरांच्या. तो इतुक्यात तेथे आला, एक भिकारी बुधो भला, भिक्षा काही मागण्याला आसिरकराच्या घरात. पोशाख अवघा मराठी, करा माझी भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी, बनातीच्या मळकट. कंप वायूने शरीर कापत होते वरच्यावर, त्यास पाहता आसिरकर चित्ती परम पोपला. जा पेट्या मागल्या द्वारी, तेथे मिळेल भिक्षा करी, नको चढूस पायरी ओसरीची ये वेळा. परी हे बोल त्याचे, भिक्षे करीन मानिसाचे, येऊनी वरती ओसरीचे, यादवा सन्निध बैसला. घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकारी. यादव सुभेदाराच्या यादव म्हणे मनात, भिकारी हा लोचट बहुत, नको म्हणत असता येत हा बैसला येऊनी. त्या ते पाहता न्याहाळून तई तो भासला गजानन, सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टी तेज अत्यंत, स्वरही त्याच्या परिसत्य, परक इतुकाच होता त्यात कंप होता तरुला. तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे, ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार विदचित्ती. हा जरी मानू गजानन, तरी ते गेले समाधिस्थ होऊन, आता महाराज पोटून पडतील आमच्या दृष्टीशी. काही असो पैसे दोन, देऊ भिकाऱ्या कारण, श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने, आणिक काही देई म्हणे श्री गजानना कारणे, शेरणी वाट गुळाची, ते वायदे करसी वरचेवर. ते न आता मानणार तोटा 10,000, तू जर व्यापारी आला ना, त्याचा विचार अंतरी, करून देई काहीतरी. रुपये मजला लवकरी, काढ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलता, सुभेदार झाला देता, काही रुपये तत्वत्ता पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी, संतुष्ट मी इतुक्यावरी, होत नाही दे लवकरी, आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्यासी अर्पिले, तो इतुक्यात घरात गेले विनायकरावा आसिरकर. यादवराव एकटाच बसला होता आसिरकराच्या ओसरीला, ते पाहून बोलला सुभेदारासी येणेरीती. संशय गजाननाविषयी, का घेतोस चित्ती पाही, कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एक वार, माझी तेणे होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मधला मुलापरी, तारे लाजसी अंतरी. ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयांनी, फिरविला नखशिकांत अंगावरून त्याने हात. तो आले इतुक्यात आसर कर ओसरीला, रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी. यादवाने बहुधा परी तपास केला गावात, परिण थांग लागला. शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपुल्या चित्ताला, की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी, हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारास काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या, विकावयासाठी ईसाच्या वर्ध्याची या बाजारी. विक्री होता किंमत येती झाली त्या बहुत, तेणे यादव चित्तात समाधान पावला. आणि निश्चय ऐसा केला, जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज. समर्थ आपुल्या भक्तासी रक्षण करती अहर्निशी, निष्ठा मात्र त्यांच्याविषयी दृढ तर पाहिजे मनात. भाऊ राजाराम कवर ठामग गावी होता डॉक्टर, त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे जाहली. म्हणून तेथे जाण्याचा खामगाहून निघाला, सहकुटुंब मठात आला घ्याया श्रीचे दर्शन. गाडी केली तेल्हाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा. बाळा भाऊ मठाधिपती, तो त्या बोलणे येणे रीती. अहो माझे, अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्हा.
तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपाशित, आज ऐसे विपरीत काहो मनी आणले. यातून आहे व्यतिपात, येणं आणावे मनात, खबर सांगे त्या प्रत. मला निकड आहे भाऊ, आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो. नसता आग्रह मला तो, तुम्ही न करा ये काळी. बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाऱ्याचे डॉक्टर मला, घेऊन मुला माणसाला दमणी माझी बसून. रात्र होती अंधारी, महाभयंकर साजिरी, वाटे निशा शोक करी, निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला, तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला, विचारावे कोणा जरी. गाडी अरुंद रस्त्यावरणी, दोन्ही बाजूस काटे फार, गाडी उभी काठावर एक भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला. हे ऐकून कवर आला, आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहतो तो अवघे दिसले विपरीत. अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला. तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण, आळ मार्गे आणून आम्हा कैसे सोडिले. काय होत असं दारू प्यायला, म्हणून हा रस्ता चुकला. वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मला. तेल्हाऱ्याचा रस्ता थोर, आम्ही हमेशा वाहतो साचार. मग आड मार्गावर गाडी कैसी आली तुझी, ऐसे कवर बोलता. गाडीवाल जोडी हाता, काहो मधला शिव्या देता. म्यान अपराध केला की मी हमेशा भाडे करतो. तेल्हाऱ्याहून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो. रस्ता अवघा माहीत मज, बैल ना कोठे वळले, ते नीट येथेच आले. तलाव पाहता स्तब्ध झाले, हा ना रस्ता तेल्हाऱ्याचा. मग कवर समजला मनात, हे समर्थाचे आहे कृत्य. प्रसाद घेतल्या विरहित ता मी निघालो, बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला. म्हणून माझा रस्ता चुकला, आत वाट गवसे कशी. हे भयंकर कानन, येथे मशी त्राता कोण. गजानना तुझ वाचून रक्षण माझे करावया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला, घांगर माळांचा आवाज झाला. डॉक्टरांच्या कानी पडला, देणे आला थोडा धीर. गाडीवाल्यासे म्हणे, कवर रस्ता नाही फार दूर, या चाहुलीचा सुमार, धरून गाडी हाणा आता. ते त्याने ऐकिले, काट्या कुपाट्या मधून नेले, नीट रस्त्याला लाविले. या आपल्या गाडीस हमरस्ता लागता भला. डॉक्टराने चौकशी केली, तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराते. हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर, चल शेगावी परत आता. सूर्योदयाचे समयाला शेगावासी कवर आला. वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले, व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उदा जा हो तेल्हारा. करू नये कधीच करा प्रसादाचा इन्कार. समर्थाचे तुम्ही भक्त, म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे बेत सिद्धीस जाणे अशक्य. संतांच्या जे असेल मना, तेच येईल घडोनी. भरवसा त्याचे चरणी, ठेवून स्वस्थ बसावे. दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी. आता पुढील गोष्टीसी अवदान द्यावे श्रवणाते. एक रत्नसा नामे नर, होता जातीने भवसार. तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबणीचा रोग झाला, कोणी म्हणती सटावला. बालका अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसते कातडे. वैद्य आणले बळेबळे, परीन झाला उपयोग. मुलगे रडता राहीना, दूध पाणी घेईना. ज्वर मुळीच सोडीना, पहा तयाच्या तनुते. वैद्य म्हणती रत्नसासी, आता औषधी न देईयासी. हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर. उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसढसा. शेवटी विचार त्याने ऐसा केला फुल्या मानसी. एवी तेवी मरते पोर, माझे आता साचार. पाहू करून एक वार, उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ. घरची माणसे सकळ लागली श्रोते रणावया. हात पाय गार झाले, नेत्र तेज मंदावले. मनगटाने सोडिले
ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी रतन साने पुत्र करी, घेऊन ठेवला असे द्वारी नेऊन या समर्थाच्या. आणि केला त्यांनी नवस पुत्र माझा उठल्यास, शेरणी वाटीन तुम्हास मी 5 रुपयाची. तुम्ही पावले अवघ्याला त्याचा अनुभव द्यावा मला, मी ही आहे आपुला. माझी उपेक्षा करू नका, माझे मूल द्वारात तुझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वराळात तुझी होईल नाचकी. अमृता प्रिय तुझे चरण आले सांगत आहे जन, हे स्वामी गजानन कृपा कराया बाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी. तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा, अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज वृष्टी. नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानना, त्यासी काळी वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला. मुल हात पायाला हाल बवया लागले, नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहुनी लोके सारे आनंदले, समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्यादर. सूर्याची या समोर तमाथा तो पाड नसे, दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत. नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा, आहे प्रसाद समर्थाचा संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची, ज्वान 18 वर्षाची, लाडे गाव सासरजीचे. ही असता गरोदर प्रसंग आला दुर्धर, प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडे गावून माहेरी चंद्रभागा आली खरी, प्रसूती स्तव निर्धारी जनरीती प्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती, तोच चंद्रभागेवरती ज्वरे अमळ बसविला. तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर, औषध उपचार केले पार आपल्या मुलीस पाटलांनी. थोडा बहुत गुण आला, व्याधी तितुक्या पुरती दबला, परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातुनी. चंद्रभागा आजारी पडू लागले वरचीवरी, एकदा का आकुल्या नेले खरी औषध तिला द्यावया. वैद्य विधाने नाना करीती, कोणी नळ संग्रणी बोलती, कोणी वैद्य ऐसे म्हणती, क्षय झाला मुलीसया. वेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला, मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन. तारो अथवा मारोईसी अंगारा लाव प्रतिदिवशी, तीर्थ द्यावे त्यावयासी समर्थांच्या पायाची. पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवघा हेत, हळूहळू त्या पोरी प्रत गुण येता झाला. तिला उठवत नव्हते शय्येसी, तीच आली दर्शनासी, पायी चालत मठासी. हे महत्व अंगाऱ्याचे, निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव. उपास्यापदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा, परी दैव योगे सुटेना थो भोगल्या वाचून. वाताचा झाला विकार जानकाबाईस साचार, पोट दुखे वरचेवर काही उपाय चालेना. औषध देता दबे वात, पुन्हा कुठे पूर्ववत. ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावारी. मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून. वेळ्या परी करावे वाटेल ते बोलावे, कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, काही वंदू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे. का की जितके असती जमेदार त्यांचे असते वाकडे पार. दुबळा आपला दावी जोर, चेटुक करणी करून या. औषध उपाय बहु केले, जाणतेही आणविले, गंडे बहुत बांधले तरी जानका बाईच्या. पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत, म्हणून येता झाला उत अवघ्या त्या दांभिकांना. कुणी अंगात आणावे, वेळाचे निदान करावे, काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी, कांता बरी न होय परी. विचार त्याने अखेरी ऐशा रीती ठरविला. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देवऋषी आता गजानन. तो जे वाटेल ते करो, माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची. आता अन्य उपायाची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान, मठासी जाऊन झाली प्रदक्षिणा समाधीस.
ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य. समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्यानं त्या मात्र वाया, दया आली सद्गुरुराया. वात विकार जाऊन या, निर्दोष ती जाहली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाय वायासाची. परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य. समर्थाच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्यांचे चमत्कार काही थोडे जाहले. हे वैशाख वद्द षष्टीस शेगावी गेले वैकुंठासी. त्यांच्या मागुनी गादीसी बसले येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणासी स्वप्न पडले. नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगत. हे माळी नारायणा, तू शेगावासी करी गमना. रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन. म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनीही अधिकार चालिविला ते ठाई. यांची समाधी झाली पायी चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्व सुकृता वाचून संत सेवा न घडे जाण. संत सेवेचे महत पुण्य त्या पुण्या पार नसे. श्री गजानन लीलेचा पार कधी ना लागावयाचा. अंबारीच्या चांदण्यांचा हिशोब कोणा न लागे कधी. मी अज्ञान पामर, मती नाही तिळभर. मग हा लीला सागर मुखी केहू वर्णू हो. त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले. लेखणीने अक्षर लिहिले परी ते न तिचे सामर्थ्य. ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी. निमित्त कारण होते खरी लेखणी ती लिहावया. तैसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले. लिहिते लिहिते लिहविते स्वामी भले. श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन. येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. आता आला कळसाप्रत, कळसाध्याया पुढे असे. जय गजानन श्री गजानन. आजचा अध्याय ऐकल्यानंतर काही वेळ आपण श्री गजानन माऊलीचे ध्यान करूया. आपले पूर्ण लक्ष माझ्या बोलण्यावर केंद्रित करा आणि त्याप्रमाणे कृपया कृती करण्याचा प्रयत्न करा. आपले डोळे अगदी हलके हलके बंद करा. कपाळावरच्या सगळ्या आठ्या काढून टाका. मन हलके हलके करा. शरीर हलके हलके करा. आपल्या दैनंदिन जीवनातील सुखदुःखाचे ओझे आपल्या डोक्यावरून उतरून टाका. म्हणजे काय करायचं की आपले पूर्ण शरीर हे आपल्या ताकदीने श्वास ओढून बेंबीकडे म्हणजे नाभीकडे ओढायचे आणि एका क्षणात सोडून द्यायचे. म्हणजे आपलं शरीर आणि मन शांत होतं. एकदा पुनश्च पूर्ण शरीर नाभीकडे ओढा आणि सोडून द्या. त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या. मन शांत परंतु आनंदित करा. आपल्या मिटलेल्या डोळ्यासमोर श्री गजानन माऊलीची मूर्ती साकारण्याचा प्रयत्न करा. त्या मूर्तीला मनोमन नमस्कार करा. मी यानंतर 5 वेळा गणगण गणात बोते या मंत्राचं उच्चारण करणार आहे. कल्पना अशी आहे की या प्रत्येक उच्चारणाबरोबर ही गजाननाची जी साकारलेली मूर्ती आहे ती अधिकाधिक स्पष्ट आणि क्लिअर होते आहे. आपण आवाज न करता मनातल्या मनात माझ्याबरोबर गणगण गणात बोतेचं उच्चारण करावं. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. बघा मूर्ती अधिकाधिक स्पष्ट होऊन राहिली आहे. गणगण गणात बोते. त्या स्पष्ट साकारलेल्या मूर्तीला आपल्या मिटलेल्या बंड डोळ्यासमोरच्या
मनोमन नमस्कार करा. आता आपण एका वेगळ्याच कल्पना विश्वात रमणार आहोत. माऊलीचे केलेले जे शब्दरूपी श्रवण पारायण आपल्या शरीराभोवती एक अभेद्य असे कवच निर्माण करीत आहे अशी आपली कल्पना आहे. ते कवच इतके अभेद्य आहे की कोणतीही अपवित्र शक्ती त्याला भेदू शकणार नाही. कोणतीही व्यथा, आपत्ती, विपत्ती, रोगराई या पारायण रूपी कवचाला भेदू शकणार नाही. या कवचाच्या आतमध्ये मला अतिशय सुरक्षित वाटत आहे. मला महाराजांच्या मंदिरातला मंद मंद गंध जाणवतो आहे. मला महाराजांचे दिव्य तेजाची जाणीव होत आहे. महाराजांचे दिव्य चैतन्य जाणवत आहे. महाराजांचा कृपा कटाक्ष मला सुखवित आहे, आनंदित करीत आहे. महाराजांना स्पर्शून आलेली हवेची झुळूक जेव्हा मला स्पर्श करते तेव्हा मन रोमांचित होतं, मन आनंदी होतं. क्षणाक्षणाला महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव मला होते. महाराजांच्या भव्यतेची जाणीव मला होत आहे. मन आणि तन आनंद विभोर झालाय. माझ्या जवळचे जे काही आहे ते सगळे महाराजांचीच कृपा आहे व त्यांचेच आहे ही जाणीव दृढ होत आहे. मला महाराजांचे अस्तित्व सुखवीत आहे. माऊली माझे जीवन प्रत्येक क्षणाक्षणाला अधिकाधिक सहज, अधिकाधिक सुंदर आणि अधिकाधिक समृद्ध करत आहे. सहज, सुंदर आणि अधिकाधिक समृद्ध करीत आहे. प्रत्येक क्षणाला महाराज मला सशक्त, अधिकाधिक सशक्त, सुदृढ, अधिकाधिक सुदृढ आणि अधिकाधिक सतेज करीत आहे. सशक्त, सुदृढ आणि सशक्त, सुदृढ आणि सतेज करीत आहे. महाराज मला सदैव चिरतरुण ठेवत आहे. महाराज मला सदैव चिरतरुण ठेवत आहे. मला अतिशय आनंद होत आहे. काही काळ या आनंदात मी रममाण होण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय गजानन, श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन. जय गजानन, श्री गजानन. एक अप्रतिम अशा शांततेचा, स्वर्गीय शांततेचा मी अनुभव घेतलाय. मन हलके फुलके झाले आहे. पुनश्च एकदा मी मनश्चक्षू पुढे असलेल्या माऊलीला नम्रतेने नमस्कार करीत आहे. मी आता हळूहळू डोळे उघडीत आहे. आता मी माझे पूर्ण डोळे उघडले आहे. जय गजानन, श्री गजानन. आजचा श्रवण केलेला अध्याय पुष्प व हे केलेले ध्यान मी अगदी नम्रतेने नतमस्तक होऊन श्री माऊलीच्या चरणी अर्पण करीत आहे. श्री गजानन महाराजांच्या कृपेने आजचा हा मंगल दिवस संपन्न झाला आहे. जय गजानन, श्री गजानन.